जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं तर आपल्याला कर्माची चिंता करावी लागेल, फळाची चिंता. एक साम्राज्य होतं आणि साम्राज्यामधला राजा चिंतेत होता. कारण त्या साम्राज्यामध्ये वाईट विचार आणि वाईट प्रवृत्ती ही वाढत चालली होती आणि चांगली प्रवृत्ती ही कमी होत चालली. त्याच्यामध्ये जे काही सेनापती होते त्या सेनापतीमध्ये देखील काय होते, वाईट प्रवृत्तीचे सेनापती वाढत चालले होते आणि चांगल्या प्रवृत्तीचे सेनापती कमी. राजाला याच्यावर काहीतरी तोडगा काढणं अत्यंत गरजेचं होतं. राजा एक वेळा निश्चय करतो की आपण काय करूया, याची परीक्षा घेऊ. राजाने काय करतो की सर्व जे काही सेनापती आहेत त्या सर्वांना आज्ञा पाठवते की आपली सर्वांची या तारखेला परीक्षा होणार आणि मी 3 सेनापतींची परीक्षा होणार. ती कोण आहे त्याचं नाव मी तुम्हाला त्याच दिवशी डिक्लेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही या तारखेला सकाळी 9 वाजता राजदरबारामध्ये हजर राहा. सर्वांना चिंता लागून जाते की नेमकी परीक्षा काय म्हणून आणि नेमकी परीक्षा कशाची म्हणून. प्रत्येक सेनापती अगदी भीतीने तिथे हजर राहतो दरबारामध्ये. राजा येतो, राजदरबार सुरू होतो. राजाने 3 सेनापतींची नावं घ्यायचं ते त्यांना पुढे बोलवलं जातं आणि त्यांना सांगितलं की ही तुमची काय आहे परीक्षा. आज तुम्हाला काय करायचं आहे की आमचा जो काय राजदरबाराचा बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये वेगवेगळ्या फळांचे झाड आहे. तुम्हाला ही टोपली भरून काय करायचे, फळे घेऊन यायची. सेनापती निघून जातात. नेमकी ही एक्झाम कसली, ही कसली परीक्षा आहे, फक्त फळं घेऊन यायची हे काही कळायला माहित नसतं. पहिला सेनापती जो असतो तो विचार करतो की मला माझ्या राज्यासाठी फळं घेऊन जायचं, म्हणून तो काय करतो, चांगली खाण्यायोग्य फळे अशी निवडायला सुरू करतो. काही झाडावर असेल तर ती तोडतो, काही खाली फळे चांगली असतील तर ती फळी खरेदी करतो आणि आपली टोपली भरत असतो. दुसरा जो सेनापती तो विचार करतो की आपल्याला काय टोपली फक्त भरून न्यायची आहे, का त्रास घ्यायचा. जितकी खाली त्याला सापडतील ती फळी, नासकी किंवा सडलेली फळे जी काय असतील ती गोळा करतो, वर 4 ते 5 फळं चांगली ठेवतो आणि ती टोपली भरत असतो. आणि जो तिसरा असतो तो विचार असतो, तो कामचुकार असतो. तो विचार काय करतो की का विनाकारण आपण त्रास घ्यायचा, कष्ट घ्यायचं. राजाला तर फक्त टोपली भरलेली दिसायची, त्यातला पाला पाचोळा जे काय तिथं असणार ते सगळं गोळा करून त्याच्यात ठेवतो. मग त्याच्यावर तो फक्त शोभेसाठी म्हणून 2-3 फळे ठेवतो आणि तिघेही त्या राजदरबारामध्ये जातात. जसं राजदरबारामध्ये पोहोचतात तसं राजा काय करतो, आदेश सोडतो की ह्या तिघांना इथून पुढे 1 महिन्यासाठी राजकोठडीमध्ये ठेवण्यात या. सर्वांना प्रश्न पडतो की राजकोठडीमध्ये आणि दुसरा आदेश दिला जातो की यांना बाहेरचं अन्न द्यायचं नाहीये. त्यांनी जी माझ्यासाठी फळे आणली तीच खाऊन यांना काय करायचे, जगायचे. हे ऐकताच पहिला सेनापती खुश होतो, कारण त्यानं अगदी प्रामाणिकपणे राजासाठी म्हणून छान छान फळे आणली होती. तो म्हणतो की ठीक आहे. तर तो दुसरा जो असतो तो उदास होतो, कारण त्याला माहित असतं खाली मी सडकी फळे घातली, वर चांगली आहे, ह्याच्यामुळं 8 ते 10 दिवस जगू शकतो. राजाला तो सांगतो की राजा मला ही शिक्षा देऊ नका, कारण माझ्या टोपलीमध्ये खाली सडकी फळे आणि वर चांगली फळे. तिसरा जो असतो तो काय करतो, लोटांगण घायला लागतो राजाच्या पायी आणि तो म्हणतो मला माफ करा, कारण माझ्या टोपलीमध्ये पाला पाचोळा आहे आणि वर सडकी फळे आहे, त्यामुळे मी 2 ते 3 दिवस देखील जगू शकणार नाहीये, त्यामुळे मला ही शिक्षा देऊ. राजा म्हणतो हीच तुमच्या कर्माचं काय आहे, फळ आहे, हेच तुमच्या कर्माचं रिझल्ट आहे. या युनिव्हर्सच्या, या ब्रह्मांडाच्या राजाने देखील आपल्याला काय दिलेलं आहे, चांगली फळं आणायची आज्ञा दिली आहे. पण आपल्यातलीच काही लोक सडकी फळी घेऊन येत आहेत, काही पाला पाचोळा वापरत आहेत. तर आपलं लक्ष आपल्या कर्मावर असणं गरजेचं आहे. आपण जे काय कर्म करतोय तेच आपल्याला काय मिळते, आपल्याला रिझल्ट मिळत असतो. त्यामुळं आपण कर्म आपलं जे काय आहे ते कसं चांगलं राहील आणि आपण आपल्या यशापर्यंत कसं पोहोचू ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. मी माझं कर्म चांगलं ठेवणार आणि मी माझ्या जीवनात यशस्वी होणार, हे मूलमंत्र आपल्याला जपणं